नमस्कार. क्लास मॅनेजर प्रो ॲपच्या डेमो व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास मॅनेजर ॲपमधून विद्यार्थ्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच TC कशी तयार करावी ते पाहूया. यासाठी आपण ज्या विद्यार्थ्याची TC तयार करायची आहे त्या विद्यार्थ्याचा वर्ग उघडूया. या वर्गाच्या क्लास स्क्रीनमध्ये उपयोगिता या विभागामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा मेनू आहे. आपण शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या मेनूवर क्लिक करूया. आपल्यासमोर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ही स्क्रीन ओपन होईल. स्क्रीन टायटल खाली विद्यार्थी निवडा असे शीर्षक असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या ड्रॉप डाऊन मेनूमधून आपणास ज्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला तयार करायचा आहे तो विद्यार्थी निवडायचा आहे. ड्रॉपडाऊनवर क्लिक करून आपण विद्यार्थी निवडूया. विद्यार्थी निवडल्यानंतर स्क्रीनवर सामान्य माहिती असा बॉक्स दिसेल. यात TCसाठी लागणारी सामान्य माहिती जसे की TCचा अनुक्रमांक, TC दिल्याची तारीख, विद्यार्थ्याची नोंद ज्या जनरल रजिस्टरमध्ये आहे त्या जनरल रजिस्टरचा बुक क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल. सुरुवातीला आपण TCचा अनुक्रमांक टाकूया. त्यानंतर TC दिल्याची तारीख निवडूया आणि त्यानंतर जनरल रजिस्टर बुक क्रमांक टाकूया. सर्व माहिती भरून झाल्यानंतर माहितीची स्थिती या यादीमध्ये TC शीर्ष माहिती पूर्ण झाले आहे असे दर्शवणारा ग्रीन टिक दिसेल. पण प्रवेश माहिती आणि हटवण्याची माहिती समोर अजूनही ग्रीन टिक दिसत नाही, कारण आपण निवडलेल्या विद्यार्थ्याची प्रवेश माहिती आणि हटवण्याची माहिती अजूनही ॲपमध्ये सेव्ह केलेली नाही. प्रवेश माहिती व विद्यार्थी हटवण्याची माहिती तुम्ही वर्ग व्यवस्थापन विभागातील विद्यार्थी यादीमधूनही पूर्ण करू शकता. आपण विद्यार्थी यादी मेनू वापरून विद्यार्थी पटावरून हटवला असेल आणि प्रवेश माहिती आधीच भरलेली असेल तर माहितीची स्थिती या यादीमध्ये संबंधित माहितीसमोर आपोआप ग्रीन टिक दिसेल. सर्वप्रथम आपण या विद्यार्थ्याची प्रवेश माहिती पूर्ण करूया. यासाठी माहितीची स्थिती या बॉक्सच्या वर प्रवेश माहिती पूर्ण करा हे लाल बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करूया. बटन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रवेश माहिती स्क्रीन ओपन होईल. यात विद्यार्थ्याची प्रवेश माहिती भरूया. सर्व माहिती भरून झाल्यानंतर प्रवेश माहिती जतन करा या बटनवर क्लिक करूया. प्रवेशाची माहिती यशस्वीरित्या जतन झाली असा मेसेज आपल्या स्क्रीनवर दिसेल व आपली प्रवेश माहिती जतन होईल. आता आपण वरील उजव्या कोपऱ्यातील बॅक ॲरोवर क्लिक करून परत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या स्क्रीनवर जाऊया. माहितीची स्थिती या यादीतील प्रवेश माहितीसमोर ग्रीन टिक दिसेल, म्हणजेच या विद्यार्थ्याची प्रवेश माहिती आता पूर्ण झालेली आहे. पण अजूनही विद्यार्थ्याची पटावरून हटवण्याची माहिती पूर्ण झालेली नाही. यासाठी आपण हटवण्याची माहिती पूर्ण करा या बटनवर क्लिक करूया. आपल्यासमोर विद्यार्थी हटवा ही स्क्रीन ओपन होईल. यात आपण विद्यार्थ्याची शाळा सोडल्याची माहिती भरूया. सर्व माहिती भरून झाली आहे. आता आपण पटावरून हटवा या बटनवर क्लिक करूया. आपल्या स्क्रीनवर विद्यार्थी यशस्वीरित्या पटावरून हटवला असा मेसेज दिसेल. बॅक ॲरोवर क्लिक करून परत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या स्क्रीनवर जाऊया. स्क्रीनवर आता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र PDF तयार करा हे बटन दिसत आहे. या बटनखाली TC मधील माहितीचा प्रिव्ह्यू दिसत आहे. आपण शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र PDF तयार करा या बटनवर क्लिक करू.
आपल्यासमोर फाईल पिकर ओपन होईल. तुम्ही योग्य तो फोल्डर निवडून TCचे PDF सेव्ह करू शकता. मी याच फोल्डरमध्ये TC सेव्ह करणार आहे. यासाठी मी सेव्ह बटनवर क्लिक करतो. आपल्या स्क्रीनवर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तयार झाले असा मेसेज दिसलेला आहे आणि प्रमाणपत्र पूर्वावलोकन या विभागाच्या वर PDF उघडा हे बटनही दिसत आहे. PDF उघडा या बटनवर क्लिक करून आपण TC पाहूया. आपण निवडलेल्या विद्यार्थ्याची TC तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही क्लास मॅनेजर ॲपमध्ये विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला बनवू शकता. धन्यवाद.